सर्व आयट्या गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जी आपली पाचवी फेरी, पाचव्या फेरीला फॉर्म भरायचा, फॉर्म कन्फर्म करायचा किंवा जे काय ऑप्शन वगैरे भरायचं आहे, तर याची जी शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट होती. आता त्यानंतर आज म्हणजे 12 ऑगस्टला त्याची जी फायनल मेरिट लिस्ट आहे, जी तुमची पहिल्या राऊंडच्या वेळेस लागली होती, सेम त्याच पद्धतीने त्याची जी मेरिट लिस्ट आहे, ही मेरिट लिस्ट आज लागणार आहे. आणि उद्या लगेचच ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या त्या मुलांना त्याचा मेसेज येणार किंवा आयट्यामधून फोन येणार आणि लगेचच परवापासून तुमचे जे ॲडमिशन आहे ॲडमिशनला सुरुवात होऊन जाणार. ठीक आहे. याचं जे ऑफिशियल नोटीस आहे ती मी तुम्हाला ऑलरेडी दाखवली होती, पुन्हा एकदा दाखवून देतो. आता ही आपली ऑफिशियल वेबसाईट आहे. बघा, एक प्रॉब्लेम झाला होता मागच्या राऊंडला. बऱ्याच मुलांनी कमेंट केली होती की सर, आमचे जे ऑप्शन आहे हे ऑप्शन फॉर्मच आम्हाला भरता येत नव्हते पाचव्या राऊंडसाठी. आता ते का बरं कसं, मी तेव्हा पण सांगितलं होतं, पण एका मिनिटात एकदा तुम्हाला सांगून देतो. आता इथं त्यांनी आपल्याला काय म्हटलं होतं बघा, हे आपलं ॲडमिशनचं शेड्यूल आहे. इथे त्यांनी काय म्हटलं होतं की न्यू एज कोर्स म्हणजे काय, जे नवीन कोर्स आलेले होते. आता समजा एखाद्या आयटममध्ये हे न्यू एज कोर्सची लिस्ट आहे. समजा आता एखाद्या आयटममध्ये कोणतं पण एक आयटम पकडू आपण, नाशिकचा आयटम पकडू. आता या नाशिकच्या आयट्यामध्ये फक्त कोणत्या तालुक्याला आहे, तर फक्त चांदवड तालुक्याला जे आहे ही सोलर टेक्निशियनची ट्रेड आलेली आहे. बाकी कोणत्याच तालुक्याला, कोणत्याच आयट्याला ती ट्रेड आलेली नाही आहे. मग आपल्याला जर त्या आयट्यामध्ये दुसऱ्या कोणत्या पण आयट्यामध्ये ॲडमिशन करायचं असेल, तर तिथे जे ऑप्शन फॉर्म आहे ते ऑप्शन फॉर्म आपल्याला दिसत नव्हते. त्यामुळे बरेचसे जे मुलं आहे यांचा ऑप्शन फॉर्म भरलाच जात नव्हता. कारण तालुका एकच होता. मग चांदवड तालुका असेल तर तुम्हाला फक्त इथंच अप्लाय करावं लागेल. बाकी कुठेच अप्लाय करता येणार नाही, कारण त्याच ठिकाणी ज्या ट्रेड आहे ते ट्रेड चालू झालेलं आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांचा ऑप्शन फॉर्म भरला गेला नसेल. आता भरला जरी नसेल गेला तरी काय काळजी करायचं काम नाही, कारण याच्यानंतर जी आपली काउन्सिलिंग राऊंड आहे त्याला काही दिवसात सुरुवात होऊन जाईल. बरोबर. आता हे जे आपलं टाइम टेबल आहे हे इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं म्हटलंय बघा, रिवाइज ॲडमिशन नोटिफिकेशन. याची लिंक पण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि नवीन कोर्स कोणते कोणते चालू झाले ते सुद्धा तुम्ही बघा, या ठिकाणून ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. बघा, आता त्यांनी आपल्याला तारीख काय दिली होती, 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट. ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा आहे, नवीन कोर्सला अप्लाय करायचा आहे, ते सर्व मुलं. आता आज आहे 12 ऑगस्ट. आज 12 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही आपली गुणवत्ता यादी, म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो, मेरिट लिस्ट, याचा तुम्हाला SMS पण येणार आहे. आणि जी तुमची वेबसाईट आहे किंवा तुमची जी प्रोफाईल आहे याच्यावर सुद्धा तुम्ही लॉग इन करून बघू शकताय. प्रोफाईल कशी लॉग इन करायची आता जवळपास प्रत्येक मुलाला माहिती आहे. नसेल माहिती तर आपल्या ॲडमिशनचं कोणतं पण एक व्हिडिओ ओपन करून बघा, तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर उद्या म्हणजे 13 ऑगस्टला ज्यांची ज्यांची निवड झालेली, म्हणजे ज्यांचा ज्यांचा त्या ट्रेडला नंबर लागलेला आहे, अशा सर्व मुलांना मेसेज येईल किंवा आयटीमधून फोन येईल. आणि लगेचच 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या 5 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या ट्रेडमध्ये ॲडमिशन हे घेऊन टाकायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर म्हणजे आपली 20 तारीख आहे, तेव्हापासून जी आपली प्रवेश फेरी, समुपदेशन फेरी, ही समुपदेशन फेरी आपली चालू होणार आहे. ठीक आहे. तर आजची तारीख महत्त्वाची आहे, आजची तारीख पण लक्षात राहू द्या. आणि 20 ऑगस्टची तारीख देखील लक्षात ठेवा, कारण 20 ऑगस्टला जे बरेचसे मुलं ज्या फेरीच्या वाट बघत होते, ही समुपदेशन फेरी किती तारखेपासून चालू होणार आहे, ती 20 तारखेपासून चालू होणार आहे. ठीक आहे. तर या महत्त्वाच्या तारखा लक्षात राहू द्या. ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, किंवा तुम्ही स्वतःसुद्धा इथून काय करून घ्या, डाउनलोड करून घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओ. थँक्यू सो मच.